किती तर मित्रांनो आपण बघू शकता हा एक इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा आहे जो की खूपच विषारी असून या सापाला वेगवेगळ्या भाषेमध्ये इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा, नाग, गिव्हान, फिटार, खरीस या नावाने देखील ओळखलं जातं। मित्रांनो हा साप खूपच विषारी असून या सापामध्ये न्यूरोटॉक्सिन नावाचं विष राहतं आणि असा साप चावल्यास कुठल्याही झाडफूक ओझेतंत्र यामध्ये न पडता लगेच जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जा, जेणेकरून तुम्हाला डॉक्टर योग्य वेळेत अँटीस्नेक देतील। त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही। तसेच मित्रांनो असा साप आपल्या घरामध्ये किंवा गोठ्यामध्ये आढळल्यास लगेच जवळच्या सर्पमित्राला कॉल करा, जेणेकरून सर्पमित्र लवकरात लवकर येऊन त्या सापाला रेस्क्यू करतील। त्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही आणि सापालाही कुठल्या प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही। तर चला मित्रांनो लगेच आपण या सापाला बिना टाइम घालून लगेच पॅक करूया। बंद आपल्याला आता माहिती आता गेला या पुढे बोलू नका जायला काम करते बसायला का पाहते भरले तर मित्रांनो आपण बघू शकता आपण या सापाला इथे व्यवस्थितरित्या रेस्क्यू केलेले आहे। त्यानंतर आपण या सापाला उद्या फॉरेस्ट एरियामध्ये रिलीज करणार आहोत। धन्यवाद। हाय तर चला मित्रांनो आजच्या आपल्या शिवराज खोडके युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो आपल्याला आज एक गावामधून कॉल आला होता आवी खोडके यांचा की जेसीबीचं खोदकाम चालू असता वेळेस एक साप आढळून आलेला आहे, तू ये आणि त्या सापाला रेस्क्यू करून घेऊन जा। तर मित्रांनो आपण त्वरित त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्या सापाला रेस्क्यू केलं। मित्रांनो हा एक बिग साईजचा इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा स्नेक आहे जो की आपली कात टाकण्यासाठी एका बिळामध्ये घुसला होता आणि जेसीबीचं खोदकाम करता वेळेस तो बाहेर निघाला। तर चला मित्रांनो लगेच आपण या सापाला इथं निसर्गरम्य वातावरणामध्ये फॉरेस्ट एरियामध्ये रिलीज करणार आहोत। तर मित्रांनो तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्या मनात लवकरात लवकर पोहोचेल।